मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, लक्षात घ्या, 9850015558। आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला करूया। विषय आपण विवाहाचाच घेणार आहोत। वर्तमान आता दिवाळी संपलेली आहे म्हटलं तरी चालेल, पाडवा संपला, भाऊबीज संपली, आता वर्ष संपल्यागतच आहे। ऑक्टोबर महिना, नोव्हेंबर महिना, मग डिसेंबर आला की वर्ष संपलं, आपलं नवीन वर्ष। तसं भारतीय संस्कृतीप्रमाणे म्हटलं तर नवीन वर्षाची सुरुवात झालेली आपली आणि हेच खरी वर्ष आहे। परंतु जागतिक पातळीवर इंग्रजी वर्षच वापरलं जाते, त्यामुळे तो शेवटचा काळ आहे। परंतु भारतीय संस्कृतीप्रमाणे पाडव्यापासूनच नवीन वर्ष असते आणि एक शुद्ध आहे। आता या दिवसापासूनच पंचांग सुरू व्हायला पाहिजे, कॅलेंडर या दिवसापासून निघाला पाहिजे, सरकारने सुद्धा बजेट या दिवसापासून सुरुवात करायला पाहिजे। परंतु अजून आता 76-77 वर्ष भारतीय स्वातंत्र्याला झालं, पण याच्यात काहीही सुधारणा झालेली नाही। उलट आपण प्रगत म्हणतो, तर प्रगत म्हणत असताना भारत नंबर 1 झालेला आहे तो कर्जाच्या बाबतीत। रुपया भयंकर स्थितीत धाराशीय झालेला आहे, ICU मध्ये पडलेले 88 रुपये, 89 रुपये। जागतिक पातळीवर भारतीय रुपयाला किंमत नाहीशी झालेली आहे असं म्हटलं तरी चालेल। असो, तो वेगळा विषय आहे, आपला विषय विवाहाचा आहे। आता दिवाळी झाल्यावर मग याच्या अगोदर श्राद्ध होतं, त्यामुळे आणि विवाह मुहूर्ताचे काळ संपलेले होते, म्हणून विवाहाकडे कुणी काही लक्ष देत नाही। वास्तविक पाहता स्थळ शोधण्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते, फक्त शुभतिथी शुभवार पाहून आपण ते आपल्या जन्मतारखेप्रमाणे। आता तसं म्हणाल तर काहींना मंगळवार अशुभ असतो, तर काही मंगळवार शुभ असतो, काहींना शनिवार हा चांडाळ योगाचा असतो, तर काहींना शनी हा धनयोगाचा पण असतो। म्हणजे कंडलीप्रमाणे आपल्याला जे शुभ योग आहे त्या योगाप्रमाणे विवाहस्थळ पाहण्याला सुरुवात करायला हरकत नाही 12ही महिने। कारण विवाह करणं आता समस्या झालेली आहे, संकटग्रस्त झालेली आहे। खेड्यापाड्यातून जर आपण ग्रामीण भागात फिरले तर बरीचशी आपण घेतली तर जवळजवळ 20% पावतात तरी आपण हे भारतीय लेवलला घेतलं तर अविवाहित मंडळी दिसतात। आणि स्थानिक लेवलला जर आपण पाहिलं, आमच्या खानदेशात पाहिलं तुम्ही, तर खानदेशात असे खेडे आहे की त्याच्यामध्ये जवळजवळ 80% युवक हे बिनविवाहित राहिलेले आहेत। संपत्ती आहे, शेती आहे, पण काय करतील, नैराश्याच्या गर्तेत आहे। अशा योगामध्ये मग कालसर्पशांती, नारायण नागबळी विधी सुचवले जातात। आता आपल्याला शुभ विवाह करायचा आहे, शुभमंगल सावधान करायचं आहे, शुभ कार्य करायचं आहे, आपल्याला वंश वाढवायचा आहे, सगळं काही शुभ कार्य करायचं आहे। आणि तो नेमकं तुम्ही कालसर्पशांती करतात। आता कालसर्पशांती म्हणजे ही काही आपल्याला गावात होत नाही, घरात होत नाही, हे गावाच्या बाहेर होते किंवा जे मर्तिक महादेव आहे, जे आपण जर पाहायला गेले तर त्र्यंबकेश्वरचा महादेव हा स्मशानभूमीतला महादेव आहे, महाकाल उज्जैनचे स्मशानभूमीचे महादेव आहे। अशा स्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी आपल्याला हे कालसर्पशांती, नारायण नागबळी करत असतात। काही पुजारी लोक गावाच्या बाहेर करतात, महादेवाचं मंदिर असलं तिथे करतात, नाही तर मग माळ रानावर जिथे काही जागा असेल तिथे विधी करतात। पण ते सगळे विधी मात्र गावाच्या बाहेर, संसाराच्या बाहेर करत असतात, कारण हा अशुभ विधी आहे, मर्तिकांचा विधी आहे, मातृपितृ शापांचा हा विधी आहे। आता या ठिकाणी जर म्हणायला गेले तर मातृपितृ शाप हा अत्यंत घाणेरडा शब्द आहे, चुकीचा शब्द आहे। हा वर्तमान पिढीला लज्जास्पद शब्द आहे, लाजिरवाणा शब्द आहे। आणि तसं पाहायला गेले तर भारताची
वृद्धाश्रम भारतात ज्या वेळेला अवतीर्ण आता या पिढीमध्ये सुरू झालेले आहे, हे वर्तमान पिढीला लज्जास्पद आहे. परंतु लज्जा आहे की नाही कुणास ठाऊक. जिथे आईवडिलांनी जन्म दिला, मोठे केले, लहानाचे मोठे केले आणि तिथेच त्यांना वृद्धाश्रमात टाकताना काहीही लज्जा नाही. आणि मग ते मर्तिक झाल्यावर किंवा काही तर जिवंतपणे सुद्धा मातृशाप आहे, पितृशाप आहे म्हणून कालसर्पशांती नारायण नागपुळे केली. मातृपितृशाप हे कधीच नसतात. आई जिवंतपणे मरून जातील. यम जर आला तर ते म्हणतील, यम म्हणेल की मला मृत्यू हवा आहे एकाचा, तर कोणाला द्याल तुम्ही? तर आईवडील कदापि म्हणणार नाही की माझ्या मुलाला द्या, माझ्या सुनेला द्या. वास्तविकता सून म्हणजे ही परक्या घराण्यातली असते. सासू सासऱ्याला त्याच्याशी काही देणे घेणं नसते, पण ती आपल्या मुलाचा संसार करणारी असते. लक्ष्मी म्हणून तिला मानलेली असते, त्यांनी तिला आणलेली असते. म्हणून ती नातं घेतो. यांना कधीही म्हणणार नाही आईवडील की यांना घेऊन जा. आईवडील म्हणतील की आई म्हणेल मला लवकर सौभाग्यवती म्हणून येऊ दे. वडील म्हणते नाही माझ्या पत्नीला राहू द्या मुलांची देखभालसाठी, म्हणून मला लवकर घेऊन जा, असं यमापुढे प्रार्थना करतील, याचना करतील. म्हणजे आई वडील कधीही शाप देत नाही. हे नक्की असत असताना हे ज्या वेळेला आपण विधी करतात त्यावेळेला कळत न कळत तुम्ही आई वडिलांना दोष देत असतात. आणि हे दोष दिलेले असताना मग मात्र तुमचं जे कार्य आहे ते कार्य कदापि होत नाही. हजारो रोग की एकही रामबाण दवा जसं म्हटलं जाते, तसं कालसर्पशांती नारायण नागपुळेची धुमाकूळ सुरू झालेला आहे. तुम्हाला नोकरी लागत नाही, कालसर्पशांती. घरात सुख शांती नाही, नारायण नागबळी. लग्न होत नाही, नारायण नागबळी. संतती होत नाही, कालसर्पशांती. काहीही असं तुमचं तर कालसर्पशांती नारायण नागबळी. वास्तविक पाहता पुणे महाज्योतिष संघाने याच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि दाते पंचांगा बाबतीत सुद्धा यांनी सांगितलं होतं की कालसर्पशांती नारायण नागबळी हा विधी शास्त्रसंमत मुळीच नाही, असं त्यांच्या पंचांगात पण मागे उल्लेख होता. आणि इथे पुण्याचे जे आहे इथे महासंघ, ज्योतिष महासंघ, त्यांनी पण या कालसर्पशांती नागबळी विधीला नकार दिलेला आहे. म्हणून हे विधी करण्याची गरज नाही. तुम्ही जिवंतपणे आईवडिलांची सेवा करा आणि आईवडिलांची सेवा शुश्रूषा करा, तरच तुम्हाला हे असे विधी करण्याची गरज लागणार नाही. आणि तुम्ही हजारो विधी केले नारायण नागपुळे कालसर्पशांती, तर तुम्हाला शांती तर मिळणार नाही. अशांती जीवनामध्ये येईल आणि तुमचं कुठलंही सोल्युशन होणार नाही, कुठलंही काम होणार नाही, कुठल्याही इच्छा पूर्ण होणार नाही. आईवडिलांच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय तुमच्या इच्छेचा पूर्ण तो त्याला येणार नाही. हे टोल नाका समज आला काही हरकत नाही, तुमची गाडी पुढे जीवनाची जाऊ शकत नाही, एवढे हे सत्य आहे. असं आता विवाहाच्या दृष्टिकोनातून विवाहस्थळं पाहण्याला सुरुवात करायला हवी. पण आता मग कुठे तुम्ही विवाहस्थळ पाहाल? आता वर्तमान स्थितीमध्ये एक आता गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. आई वडील विवाहस्थळ मुलासाठी पाहत असतात, मुलीसाठी पाहत असतात. त्यांना 2-4 स्थळं आपण तुम्ही दाखवतात, त्यांची नकाराची घंटी असते. अजून नको, मग पाहू, करिअर करून पगार वाढू द्या, मला फ्लॅट घेऊ द्या वगैरे अनेक कारणं मुलं मुली देत असताना विवाहाला नकार देत असतात. मग चांगली स्थळं निघून जात असतात. आता बहुतांश याला कारण काय असते तर त्यांचं कुठेतरी प्रेम जमते आहे किंवा आशा असते, प्रेमाचे धागे जुळत असतात, प्रेमाचे प्रकरणं पुढे जात असतात, म्हणून त्यांचा नकार असतो. परंतु आईवडील सर्वसाधारण शांत असतात, सज्जन असतात. त्यांना यांच्यामध्ये काही त्यांच्या आयुष्यात सुद्धा कधी प्रेमविवाह झालेला नाही, प्रेमविवाह त्यांना माहिती नाही. त्यामुळं काय होते की मग ते अंधारात राहतात आणि ते मग मात्र पुढे ज्या वेळेला प्रकरणं येतात मुलाचे किंवा मुलीचे, त्यावेळेला मात्र नातेवाईक मात्र नावं ठेवत असतात, दोष देत असतात आणि आपण आई वडील चांगले नाही म्हणून असं सांगत असतात. कारण की काय आहे की चांगल्या मुलीला नकार देऊन चांगल्या मुलीला नकार देऊन मग दोष पदरी पडतो तो आई वडिलांच्या बाबतीत आणि मग ही प्रेम प्रकरणं सुरू होत असतात. आता प्रेम प्रकरणाला माझा विरोध आहे असं मुळीच नाही, हे लक्षात घ्या. प्रेम प्रकरण करायला हवं आहे का नाही हवं आहे हा वेगळा विषय आहे. परंतु पारंपरिक कुंडली आपण जर केली की जुन्या कुंडल्याचं आपण पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये प्रेम प्रकरणाचा हा विषय मुळीच नव्हता. कारण प्रेम प्रकरणं ही होतच नव्हती. कारण त्यावेळेला अगदी लाखोतून एखादून करोडोतून एखादं झालं न झालं सारखा होता. विधवा विवाह होत नव्हते. बालविवाहचा प्रमाण ज्या मोठ्या प्रमाणावर होतो. आता बालविवाह सुखकर
का आता सरकारने 21 मुलाचं वय 18 मुलीचं वय केलेलं आहे. याच्यातूनही आता ते वय घटवण्याची संभावना आहे का वाढवण्याची संभावना आहे. 25 वय आणि 21 मुलीचं वय करण्याचे वार्ता येऊन राहिलेले आहे. याच्याने मात्र अत्याचार निश्चितच वाढतील आणि व्यभिचार निश्चितच वाढतील. ते धोरण बरोबर नाही. काहीतरी कारण वर्तमान स्थितीमध्ये जे काही वातावरण आहे याच्यामुळे लवकर वयस्कर मुलींचं प्रमाण, लवकर वयस्कर मुलांचं प्रमाण होत आहे. याच्यामुळे प्रेमविवाह वाढत आहे, वासना वाढत आहे. हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे आणि वय कमी करायला पाहिजे. आता पहा, लहानपणी ज्यांचे बालवयात विवाह झालेले आहे त्यावेळेला घटस्फोटाचं प्रमाण किती होतं. आज घटस्फोटाचं प्रमाण किती आहे, घरामध्ये वाद किती आहे, व्यभिचार अत्याचार का वाढत आहे, याच्याचं संशोधन करायला पाहिजे, शोधन करायला पाहिजे. की ज्या वेळेला वासना वाढतात त्यावेळेला बलात्कार वाढतात, अत्याचार वाढतात. हे तितकंच खरं आहे. त्यामुळे केले तर भारतीय संस्कृतीपासून भारतीय जनताच दूर जात आहे. डोक्यावरचा पदर गेला, छानसाठी आपले अंगावरची ओढणी गेली, कपाळावरचं कुंकू गेलं, बांगड्या गेल्या, सगळं काही गेले, शालीनता गेली. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मुलं नोकरी करतात, मुली नोकरी करतात, एका कंपनी करतात, एका संस्थेमध्ये करतात आणि मग याच्यातून एकत्र येण्याने मग वासनामय वातावरण बहुतांशी तयार होते आणि त्याच्यातून मग प्रेम प्रकरण होतात आणि मग ते अशी यशस्वी होत नाही. कारण या बालकांना त्याच्याविषयी काही अनुभव नसतो आणि मग हे चोरून लपून केलेले विवाह, चोरून लपून केलेले या गोष्टी मग पुढे त्याच्यात रूपांतर विवाहात होते. परंतु ते पुढे कितपत टिकते किंवा राहते हाही संशोधनाचा विषय आहे. सरकारने याच्याविषयी समिती नेमायला पाहिजे आणि त्यातून पुढचे निर्णय घ्यायला पाहिजे. आता आपल्या कुंडलीमध्ये काय आहे, आपल्या मुलाच्या कुंडलीमध्ये काय आहे, मुलीच्या कुंडलीमध्ये काय आहे, हे आपल्याला जन्मतः समजत असते. आता प्रेमविवाहाचं प्रकरण मूळ ज्योतिषशास्त्रात नसलं तरीही त्यामध्ये आपण जर पाहायला गेले तर काही कारक ग्रह आपल्याला त्याच्यातून बघायला मिळतात. शुक्र हा प्रेमविवाहाचा कारक ग्रह आहे. मुलाला मुलीविषयी आकर्षण, मुलीला मुलाविषयी आकर्षण निर्माण होते. आकर्षण निर्माण झालं की मग प्रेम सुरू होते आणि प्रेमबंधन मग पुढे जाऊ लागतात आणि मग शुभमंगल सावधान होते. असं प्रेमविवाहाचे प्रकरण असतात. परंतु विवाह आईवडिलांनी ठरवून दिलेले जे आहे त्याच्यामध्ये ह्या काही गोष्टी येत नाही. त्याच्यामध्ये पत्र बघितले जाते, नाडी बघितली जाते, कुंडलीचे विवाहस्थान बघितले जाते, संतती स्थान बघितले जाते, आरोग्यस्थान बघितले जाते. सगळे विचार करून मग तो विवाह होतात. प्रेम प्रकरणामध्ये ह्या गोष्टी बघितल्या जात नाही. आपोआप मुहूर्त न पाहता कुठेतरी काही संस्था सरकारने मान्यता दिली आहे तिथे 1-2-4 जणांची बाहेर तिथे नातेसंबंधाची कुठलीही सही नसते, कुठलेही नाही, कोणाची अनोळखी लोकांच्या सह्या असतात आणि सरकार ते रजिस्टर पद्धतीने त्यांची मान्यता देत असते. वास्तविक एकीकडे तुम्ही संस्कृतीच्या गप्पा मारतात आणि एकीकडे जिथे आईवडिलांनी लहानाची मोठी दिली, शिक्षण दिले, नोकरी लावली, त्यांचा विवाहाच्या बाबतीत काहीच सल्ला घ्यायचा नाही, विवाहाबाबतीत त्यांची मान्यता घ्यायची नाही. म्हणजे हा किती दुर्दैव आहे. मग आता ह्याचमुळे आपण जर महाराष्ट्रात वर्तमानपत्रामध्ये आपण मध्ये पाहिलं तर 32% विवाहित जोडपे म्हणतात की आम्हाला संतती नको आहे. त्याचं कारण हेच आहे, कारण संतती केली आणि ती अशी वागली तर मग घराण्याला धब्बा लागतो, घराण्याचं नाव जाते, घराण्याच्या कुलदेवता असते त्यांना त्यांचं पूजन अर्चन होत नाही, घराण्याचे संस्कार आहे ते पुढे जात नाही, घराण्याचे जे नैवेद्याचे प्रकार असतात, पूजापाठाचे प्रकार असतात ते नष्ट होतात आणि मग हे जे पुढची पिढी जी आहे त्यांना मग ह्या घराण्याच्या कुलदेवतेचा रोष होतो आणि त्याचं रूपांतर अशुभत्वात प्रकट होते आणि मग भोग सुरू होतात आणि वाद प्रकरण होतात. मग त्याच्यानंतर कोर्ट कचेरी, वादातीत जीवन, मग त्याच्यातून मग तिसरं आणखीन पुढे जोराचे विवाह, पुढे काही बाह्य संबंधाचे प्रकार असे होण्याचे प्रकार आता प्रकरणं वाढीस लागलेले आहे. याच्यातही संशोधन होण्याची गरज आहे. आता असं असलं तर आता आपण पहा, आता आमचा विवाह आम्हाला आईवडिलांनी आम्हाला दाखवलेलं नाही एकमेकाला, तरी आमचा सुखाचा विवाह झाला. माझा विवाह तर रामाचा विवाह सुखाचा नाही झालेला आहे, विष्णूचा विवाह नाही, विठोबाचा नाही, श्रीकृष्णाचा नाही असं म्हणेन माझा इतका सुखाचा विवाह झालेला आहे. कारण मला वडिलांनी
जे आमची पत्नी आता होती तिलाही दाखवलं नव्हतं, तिलाही मला दाखवलं नव्हतं. वडील आपलं चांगलं करतील ही आमची विश्वास होता, श्रद्धा होती आणि म्हणून आमचा विवाह सुरळीत आणि सुखाचा झाला, सखा झाला. त्यांचं निधन झालं, हे 3री दिवाळी त्यांच्या आहे. असो, ते सौभाग्यवतीचं निधन झालं. आमच्या बोरकर घराण्यामध्ये 8 पिढ्या विधवा योग होता. आता हीच सौभाग्यवती झाली. याच्यानंतर 2 महिन्याने माझे मोठे बंधू गेले आणि पुन्हा माझी वहिनी विधवा योगात गेली. म्हणजे आमचा विवाह आईवडिलांनी केलेला होता, म्हणून सुखाचा आणि संपन्नाचा झाला. असे प्रत्येकाचे अनुभव तुम्ही जर घेतले, आजही ज्यांची वय 70 आहे, 60च्या वर आहे, 80च्या जवळपास आहे, यांचे विवाह संसार कसे झाले तर तुम्ही केले तर अधिकाधिक ते सुखाचे झालेलेच तुम्हाला जर दिसतील. 100%चा आकडा घेतला तरी चालेल. आणि आजचे प्रेमविवाह तुम्ही बघितले तर आजचे प्रेमविवाह विकत असताना तुम्हाला दिसेल की विवाहात वाद किती आहे, सारखी धावपळ आहे. पत्नी नोकरी करता धावते आहे, पती नोकरी करता धावतो आहे, दोघेही थकून धाकून येत आहे. कसे तरी पण स्वयंपाक पाणी होते आहे, आयतं खायचं, वडापावावर जीवन जगायचं आणि करायचं. आणि जे मुली संतती आहे, जे मुलं मुली होतात ते पुढे लोकांच्या भरोशावर सोडून द्यायचे, असं आहे. म्हणजे पुढची पिढी ही संस्कारित होणार आहे का काय होणार आहे याचं लक्ष सरकारचं नाहीच आहे. कारण भारताला पिढीची गरज आहे. वर्तमान पुढं जसे आम्ही होतो भारताचे नागरिक म्हणून आम्ही आजही ठामपणे सांगू शकतो देशाला सुद्धा आमचा अभिमान आहे आणि आम्हाला सुद्धा देशाचा अभिमान आहे. मग अशी अभिमानास्पद पिढी होणार आहे का याच्यातून? नाही होणार. कारण गोत्र वेगळं, संस्कार वेगळे, जातीपातीचे बंधनं वेगळे, रीतिरिवाज वेगळे, कुळदेवी वेगळे, नाडी वेगळी, ज्योतिषशास्त्राला. कारण याच्यात पाहिलंच जात नाही ना काही. मग ते सगळं वेगळेपण असलं की वेगळेचपणा निर्माण होतो. आपण प्राण्यामध्ये आपण पाहतो आता संकरित प्राणी करत असताना संकरित प्राण्याचं जे आयुष्य असते ते आयुष्यमान कमी असते, अनेक रोग असतात. एखादी गाय निर्माण झाली याच्यातून, एखादी बकरी निर्माण झाली तर त्याच्यात दुधात सुद्धा त्यांच्या तसे निर्माण होतात असं विज्ञान सांगायला लागलेलं आहे. असं आता विवाहाच्या बाबतीत ज्योतिषशास्त्रात बघायला गेले तर आम्हाला काय लागते तर आपली जन्मतारीख, आपली जन्मवेळ आणि आपलं जन्म ठिकाण. असं असताना याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगत असतो की आपला विवाह कधी होईल. पहा, ज्योतिषशास्त्रात जाणकार ज्योतिष असेल तर पहा कसं स्पष्टपणे सांगतो आपला विवाह कधी होईल, कोणत्या दिशेला होईल, दोघांच्या विवाहामध्ये किती अंतर असेल, दोघांचा स्वभाव कसा असेल, दोघांचं आरोग्य कसं असेल, दोघांचा आवाज कसा असेल, दोघांचा वर्ण कसा असेल, दोघं काय करत असतील, सासू सुनाचे संबंध कसे असतील, संतती योग कसा असेल, पहिली संतती, दुसरी संतती, तिसरी संतती, चौथी संतती. तसं पाहिलं तर आपण आता सरकार हम दो हमारे दो, आता मग हम दो हमारा एक, आता याच्या पुढे हम बाकी पूर्ण विराम अशी स्थिती येणार आहे. कारण वर्तमान स्थितीत जी पिढी आहे ती आईवडिलांना खूप त्रासदायक ठरत आहे. घरामध्ये जिवंतपणे असं असताना मरण यातना अनेक वृद्धजण भोगत आहे. वर्तमान पिढी जर आता आईवडिलांनी त्यांचे लग्न पावतर आणि नोकरी पावतर कार्य करून दिलं असताना ते आईवडिलांना मान सन्मान देणं तर दूरच राहिलं, परंतु त्यांना दूषणं देऊन त्यांचं मरण काय यातना कळत न कळत देण्याचं आहे. असं असताना आपण पुन्हा वळूया आपल्या विषयाकडे. तर दिशा आपल्याला समजते, वयाचं अंतर आपल्याला समजते, रंग समजते, रूप समजतं, स्वभाव समजतो, दिशा समजते, सासू सुनाचे संबंध कसे आहे याविषयी आपल्याला मार्गदर्शन होते. संततीविषयी अष्टपुत्रा सौभाग्यवती आपण आशीर्वाद देत होतो. पूर्वी आम्ही लोक देत होतो. म्हणजे 8 पुत्राचं भाग्य आपल्याला जन्मकुंडलीतून दिसून येते. परंतु वर्तमान आता तर एकच आहे, 2 आहे आणि तेही नाही आहे. अशामुळे तो विषय बाजूला होतो. तरी पण पुष्कळशा अजून प्रमाणात आपण हे 30% आलं, 28% असलं तरी परंतु प्रमाण अजून 12ण्याच्या वर आहे. संतती अनेकांना हवीशी असते, त्याबद्दल वाटणे त्याचंही मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी होत असते. आता काहींचा विवाह होत नाही. आता दूधवर जास्त असते. आता दूधवर होण्याचं कारण काय
की पहिलं म्हणजे शिक्षण सरकार जे आमच्या वेळेला 4थी पास ला नोकरी लागत होती. आम्ही वप्पा म्हणजे फायनल पास होतो 7वी इयत्ता. तर मला त्यावेळेला स्टेशन मास्टरची नोकरी पण ऑफर होती. त्यावेळेला असं असताना 10वी पाससुद्धा डॉक्टर होत होते. काही नाही, हजारोमध्ये डॉक्टर होते. आणि ते पूर्वीचे डॉक्टर आणि आजचे डॉक्टर पाहिले तर आपल्याला तफावत असते. आज MD डॉक्टर आपण पाहिला तरी त्याला कितपत ज्ञान आहे ही एक मला शंका येते. आणि तो रक्त तपासा, लघवी तपासा, सोनोग्राफी करा, MRI करा, नंतर त्यांची बुद्धी जागृत होते आणि मग ते आपल्याला औषधं लिहून देतात. मग एवढं तर साध्या मेडिकल दुकानालाही समजते की टायफॉईडवर कोणतं औषध चालते, हिवतापावर कोणते औषध होते. मग MD होऊन काय उपयोग? म्हणजे ज्ञानाची पातळी पाहिली तर कमी होत चाललेली आहे. आणि कमी होत चाललेली असताना याचाच परिणाम संसारावर, विवाहस्थानावर होत आहे. म्हणून सुखी कुटुंब आता आपल्याला दिसेनाशी झालेली आहे. आणि विभक्तपणा वाढीस लागल्या कारणाने सुखी कुटुंब अल्पमतात आलेलं आहे. आता विवाहस्थानामध्ये आपण जर पाहायला गेले तर आपल्याला जन्मतःच मुलगा प्रेमविवाहात अडकणार आहे का, मुलगी प्रेमविवाह करणार आहे का हे समजून येते. त्या आयुष्याविषयी आपल्याला पूर्ण गोष्टी समजून येत असतात. आणि याच्यासाठी आपल्याला काय लागते तर आपली जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण एवढंच लागते. बाकी कुठल्याही गोष्टीची गरज नसते. जाणकार ज्योतिषीची गरज मात्र अवश्य असते. याच्यातून आपल्याला परिपूर्ण ज्ञान मिळते. आणि त्याचप्रमाणे आपण पाहायला गेले संशोधनात्मक आव्हान मी करतो तो सगळ्यांना की संशोधनात्मक आव्हान करा की ज्योतिषशास्त्राने मान्यता दिलेले विवाह कितपत सुखावह होतात. असो, आता या ठिकाणी आपण बघत असताना अजूनही एक बघायला गेले की गुणमिलन न करता कुंडली मिलनच करून विवाह करावा. गुणमिलन हे शास्त्रसंमत नसते, त्याच्यामध्ये कुंडली बघितली जात नाही. असो, आजच्या काळाला इथेच विराम देऊया. विवाह योग येतील आता शुभमंगल सावधान सर्वांचंच होणार आहे. तर विवाहस्थळ पाहायला सुरुवात करा. आणि तुम्हाला एक नाडी असेल, तुम्ही नकार परभारे देऊ नका. जाणकार ज्योतिषाला तुम्ही सांगा कुंडली मिलन करूनच विवाह करा. पुन्हा मी हा शब्द वापरतो, गुणमिलन हे शास्त्रसंमत मुळीच नाही. कुंडली मिलन करूनच विवाह करावा. एक नाडी असली तरी विवाह करा. गुणमिलन तुमच्या कुंडली मिलनामध्ये तुम्हाला पक्की खात्रीशीर मार्गदर्शन असते. गुणमिलनामध्ये 18च्या वर गुण असले की विवाह करावा असं त्या चार्टमध्ये त्या कोष्टकात दिलेलं असते. परंतु विवाह सुखाचा होईल, संसार सुखाचा होईल, अपत्य होईल, अल्पायुष्य होईल, आयुष्यमान याच्याविषयी काही ज्ञान त्याच्यामध्ये नसते. गुणमिलन ही पद्धत शास्त्रसंमत नाही कुठल्याही ज्योतिष ग्रंथामध्ये. त्याचा साधा उल्लेख नाही. ती पंचांगापुरती विद्या आहे. झटपट कोणीतरी आलं जखमावर पोंकर मारायची, पट्टी लावून द्यायची आणि रवाना करावं. त्याच्या पुढे त्या जखमीचं काय होणार आहे ते काही सांगता येत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला दोन घराण्याचं मिलन आणि संसार त्याच्यातून उत्कृष्ट अशी अपत्यप्राप्ती, संतानप्राप्ती व्हायला हवी आणि आपलं घराण्याचं नाव लौकिक वाढायला हवं. अशा तऱ्हेने आपल्याला जर बघायला आपल्याला हवं असेल तर कुंडली मिलन करूनच विवाह करावा. त्याच्यासाठी दोघांच्या स्वतंत्र कुंडल्या मात्र काढायला हवे. पुष्कळशे लोक काय करतात की आम्हाला सर्वसाधारण बघावा. आता विवाहाचा प्रश्न आहे. तुम्ही लाखो रुपये लग्नासाठी खर्च करणार आहात. तुमच्या पुढच्या वंशाची त्याच्यामध्ये गुंतवणूक आहे. वंशाचा प्रश्न तिथे निर्माण होणार आहे. आणि सर्वसाधारण आजचा सुशिक्षित मनुष्य म्हणतो की सर्वसाधारण बघा. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला क्यू कराशी वाटते त्याच्या बुद्धीची. तो काय करतो म्हणजे याच्यासाठी म्हणजे जे शास्त्रसंपदा त्याच्याकडे तो ओळख नाही आहे. अशास्त्रीय पद्धतीने घ्यायचं म्हणून घ्यायचं, करायचं म्हणून करायचं, अशा तऱ्हेनं ते वागणं असते. ते अगदी असत्य असते. म्हणून कुंडली मिलन करूनच विवाह करावा. आणि जाणकार ज्योतिषाकडूनच आपली पत्रिका तयार करून घ्यावी. पण जन्मपत्रिका ह्या ज्याच्यावर जन्मांक जन्माक्षर लिहिलेलं असते ते असत्य असते. आणि कॅम्प्युटरच्या कुंडलीत अत्यंत खोटी असते असंच मी म्हणेल. त्याच्यामध्ये विवाहाची पत्रिका, आरोग्याची पत्रिका, शिक्षणाची पत्रिका, विद्येची पत्रिका, स्वभावाची पत्रिका, म्हातारपणाची पत्रिका, व्यवसायाची पत्रिका, नोकरीची पत्रिका, हे अशा कोणत्याही पत्रिका नसतात. भरोवर्दी त्यात असते. असो, जेवढं आपल्याला अवगत होईल त्याप्रमाणे आपण करा. तुमच्या पुढच्या पिढीसाठी
भारतासाठी आणि इतर सर्वांसाठी योग्य मार्गदर्शन करणं हे आमचं कर्तव्य आहे. प्रत्येक ज्योतिषाचं कर्तव्य आहे. पूर्ण कर्तव्य करणं हे ज्योतिषाचं कर्तव्य आहे. असो आजच्या कार्याला इथेच आपण विराम देणार आहोत. तत्पूर्वी दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांनी सुखी व्हावं, आरोग्य संपन्न जीवन व्हावं, आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या आणि प्रत्येकाने आपल्याला आपले आईवडील निधन झालेले असले तरी त्यांच्या पत्रिका करून घ्याव्या. कारण एखादी समस्या जी असते ती आपल्या घराण्यातून आली आहे का, आईच्या घराण्यातून आली आहे का, वडिलाच्या घराण्यातून आली आहे का, हे बघण्यासाठी त्यांच्या पत्रिका आवश्यक आहे. पत्रिका बनवण्यासाठी काटकसर प्लीज करू नका. तुम्ही इतरत्र मोठ्या प्रमाणावर खर्च करत असतात आणि पत्रिका तुमच्या हाती नसते. हे एक दुर्दैव तुमचं आहे असं म्हणायला हवं. कारण की पत्रिका असणं म्हणजे काय, एखादी समस्या आपल्याला लगेच उत्पन्न आणि त्याचं लवकर समाधान पाहायचं असते. तर हाती पत्रिका असली की लगेच आपल्याला त्या क्षणाला मार्गदर्शन करता येते. नाही तर पत्रिकेला बनवायला जसं पाहिलं तर 15-15 दिवस 1-1 महिना लागत असतो. म्हणून पत्रिका करून घेणं अत्यंत आवश्यक असतो. मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिष आचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. विनामूल्य यंत्रसिद्धी वाटप सुरू झालेलं आहे. 7 बाय 6 बाय किंवा 11 इंच लांब असा एक पाकिट घ्या. त्याच्यावर आपला पत्ता लिहावा. त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीट लावा. ती दुसऱ्या पाकिटामध्ये टाका. त्याच्यावर माझा पत्ता लिहा जो सांगितलेला आहे तो, आणि ते स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून द्या. आपली श्रद्धा असेल तरच आपण ही यंत्रसिद्धी मागवावी. यंत्राबद्दल कुठेही दक्षिणा नाही आणि त्याबद्दल किंमत पण नाही. पण आपली श्रद्धा असेल तरच, नाही तर आपण मुळीच मागू नका. कारण ते आपण घ्याल ना आणि ते टाकून द्याल, मग दुसऱ्याला ते मिळणार नाही. म्हणून त्याचाही अशुभत्व तुम्हाला मग भोगावं लागणार आहे. याच्यासाठी तुम्हाला त्याबद्दल कोणाला काही शंका असेल तर आपण मार्गदर्शन घेऊ शकता. मार्गदर्शन केव्हाही घ्या. पण ज्यावेळेला व्हिडिओ माझे चालू असतात यूट्यूबवर त्यावेळेला मात्र मोबाईल हा स्विच ऑफ ठेवावा लागतो, हे लक्षात घ्या. मला प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल तर अगोदर मोबाईल करूनच यावं. शेवाळ्यांचं तंत्रमंत्र आणि ग्रहांकित हे 2 अंकामध्ये माझे लेख प्रसिद्ध झाले आहे. दिशार व्यापारमधून व्यापारविषयक लेख प्रसिद्ध झालेले, व्यापारविषयक नाही वार्षिक भविष्य प्रसिद्ध झालेलं आहे. दैनिक देशदूत जळगावमधून पण वार्षिक भविष्य प्रसिद्ध झालेलं आहे. असो आजचा कार्यक्रमाला आपण इथेच विराम देऊया.